परमपूज्य आईंनी आपल्याला लहानपणापासूनच त्यांच्या कृतीतनं नेम म्हणजे नेम आणि तो कसा घडला पाहिजे हे दाखवून दिलं. चरित्रात आपण वाचतो, लहानपणी परमपूज्य आई कोटी तीर्थावर स्नानाला जायचा त्यांचा नेम होता आणि एके दिवशी गेलेल्या असताना त्यांचा पाय शेवाळ्यावरनं घसरल्यामुळे पायाला सूज आली आणि दुसऱ्या दिवशीचा नेमात खंड पडू नये म्हणून काहीतरी रामबाण औषध सांगा असं परमपूज्य आई यमुना अक्कांना म्हणाल्या. मग यमुना अक्कांनी रक्तचंदनाची बाहुली दिली. मग तो व्यंकटरमण आहे त्याला उगाळायचं कसं? म्हणून रक्तचंदनाची बाहुली धुवून म्हणजे व्यंकटरमणावर पाणी घालून ते पाणी परमपूज्य आईनी त्या सुजेवर लावलं आणि त्या परत कीर्तनाला गेल्या. तोही नेम त्यांनी चुकवला नाही आणि त्याचं फळ म्हणजे त्यांना कीर्तनात कोणताही त्रास झाला नाही. घरी आल्यावर सुद्धा त्यांच्या पायाची सूज गायब झाली आणि उद्याचा दुसऱ्या दिवशीचा स्नानाचा नेम सुद्धा त्यांचा पूर्ण झाला. ह्याच्यावरनं नेम करायचा निर्धार केल्यावर परमेश्वरच तो पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला मदत करतो. हे परमपूज्य आईनी स्वतःच्या कृतीवरनं दाखवलेलं असताना आपण सुद्धा नेम करायचा निर्धार केला पाहिजे. तो निर्धार केल्यावर परमपूज्य आईच आपल्याकडनं तो नेम पूर्ण करून घेतील यात शंकाच नाही.